नमस्कार मित्रांनो. तर आता आपला BTCLचा जो विंटर सीझन सुरू झालेला आहे त्यामध्ये आपली एक टुर्नामेंट ऑलरेडी झालेली आहे आणि जे टीम्स ती टुर्नामेंट खेळलेली आहेत त्यांचं रोस्टर हे फ्रीज झालेलं आहे. त्यामुळे यापुढे जर कोणाला आपलं रोस्टर अपडेट करायचं असेल, चेंज करायचं असेल, प्लेयर ॲड रिमूव्ह करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्लेयर अपडेट फॉर्म हा सबमिट करावा लागेल. त्याच्यासाठी हा मी छोटा व्हिडिओ बनवतो आहे. तर त्यामध्ये तुम्हाला पहिले काय करावं लागेल, फर्स्ट तुम्ही तुमचं क्रोम सफारी जे काय असेल त्याच्यामध्ये जाऊन BTCLच्या वेबसाईटला व्हिजिट करा. btcl2021.godaddysoils.com. एकदा तुम्ही BTCLच्या वेबसाईटला ओपन केल्यावरती स्टार्टिंगला तुम्हाला ही टुर्नामेंट इन्फॉर्मेशन वगैरे दिसेल, त्याच्याखाली रूल बुक वगैरे, आणि इथे सगळे फॉर्म्स असतील. या फॉर्मपैकी तुम्हाला फॉर्म नंबर 2 हा सिलेक्ट करायचा आहे, जिकडे लिहिलं आहे ओल्ड टीम्स, न्यू सीझन अँड रोस्टर अपडेट. तर त्याच्यावरती क्लिक करावं लागेल. ऑप्शन 2 फॉर्म नंबर 2 वरती क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होईल. ही सेमच विंडो आहे जी तुम्ही स्टार्टिंगला सीझनला रजिस्टर करताना भरली होती. परंतु यावेळेला तुम्हाला जेव्हा तुम्ही नवीन सीझनला रजिस्टर करता त्यावेळेला तुम्ही फर्स्ट ऑप्शनवरती क्लिक करता. परंतु आता सीझन सुरू झालेला आहे आणि तुम्हाला तुमचा रोस्टर अपडेट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सेकंड ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल, अपडेटिंग द रोस्टर ड्युरिंग द सीझन. म्हणजे सीझन चालू आहे आणि ड्युरिंग द सीझन तुम्हाला रोस्टर अपडेट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला प्लेयर चेंज करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यावरती अशी विंडो ओपन होईल. अगेन तिथे लिहिलेलं आहे की यूज दिस इफ द सीझन इज इन प्रोग्रेस. म्हणजे सीझन सुरू आहे त्यावेळेला हा तुम्हाला फॉर्म भरावा लागेल रोस्टर अपडेटचा. त्यामुळे पहिलं तुझं टीमचं नाव, त्याच्यानंतर हा फॉर्म कोण भरतो आहे, कोणता प्लेयर रिमूव्ह केलेला आहे तुम्ही रोस्टरमधून, आणि कोणता प्लेयर ॲड केलेला आहे. आता ही रिमूव्ह आणि ॲडची इन्फॉर्मेशन ही आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्यावरून आम्हाला लगेच कळतं की कोणता प्लेयर रिमूव्ह झालेला आहे, कोणता प्लेयर ॲड झालेला आहे. आणि हे तुमच्यासाठी पण इझी ऑप्शन आहे, कारण की तुम्हाला पर्सनली कोणाला मेसेज करून, कोणत्या कमिटीला मेसेज करून काही सांगायची गरज नाही आहे की हा प्लेयर मी रिमूव्ह केलेला आहे, हा प्लेयर मी ॲड केलेला आहे. जसा तुमचा हा फॉर्म सबमिट होईल तशी ती इन्फॉर्मेशन आम्हाला मिळेल. त्यामुळे हे प्लीज व्यवस्थित भरा. त्याच्यानंतर किती प्लेयर तुम्ही चेंज केलेला आहे त्याच्यानुसार फी लागते. एका चेंजसाठी 99 फी आहे, 2 असतील तर 198, आणि करस्पॉन्डिंगली तुम्ही ते करू शकता. 5पेक्षा जास्त चेंजेस असतील तुमच्या रोस्टरमध्ये तर तुम्हाला पहिले कमिटीशी डिस्कस करावं लागेल की एवढे चेंजेस का होतात वगैरे वगैरे. तर फॉर एक्झाम्पल तुमचा एक प्लेयर चेंज होतो, समजा एक प्लेयर तुम्हाला चेंज करायचं. त्यासाठी ऑप्शन 1वर क्लिक करून ₹99वर क्लिक करून इमिडिएटली खाली तुमच्या इथे नवीन जे रोस्टर तुम्ही केलेलं असेल, नवीन प्लेयर ॲड करून ते तुम्ही इथे अपलोड करा. जो न्यू प्लेयर ॲड केलेला आहे त्याला क्लिअरली तिकडे मार्किंग करा. कसली तरी तिथे मार्क केलं म्हणजे ते आम्हाला क्लिअरली कळेल की हा प्लेयर इथे ॲड झाला आहे म्हणून. आणि फायनली जे तुमचं पेमेंट ॲप्लिकेबल आहे फीज, त्याचं इथे तुम्ही पेमेंट स्क्रीनशॉट टाका. म्हणजे एक प्लेयर असेल, एक चेंज असेल तर 99, 2 असेल तर 198. करस्पॉन्डिंगली तुम्ही ते हे पेमेंट करा आणि त्याच्यानंतर हे तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. ते केल्यानंतर आम्ही तुमचं रोस्टर घेऊ. ते आम्ही तुम्हाला कॅप्टनच्या ग्रुपमध्ये, मेन ग्रुप्समध्ये टाकू. कोणाला काय नवीन प्लेअरबद्दल कोणाला काय कन्सर्न, काय ऑब्जेक्शन वगैरे असेल तर ते आम्हाला कळेल. ती आम्ही आमची रेग्युलर प्रोसेस करू. परंतु जोपर्यंत आम्हाला हे पेमेंट येत नाही, जोपर्यंत आम्हाला पेमेंट मिळत नाही, तोपर्यंत तुमचं रोस्टर हे अप्रूव्ह होणार नाही. त्यामुळे प्लीज ही प्रोसेस व्यवस्थित फॉलो करा. प्रोसेस खूप सिम्पल आहे, त्याच्यामुळे आमचं कामही खूप सोपं होतं, वेळ वाचतो. तुमचं कामही खूप सोपं होईल, तुमचाही वेळ वाचेल याच्यामध्ये. आणि सारखं आम्हाला कोणता प्लेयर चेंज झाला, काय चेंज झाला, या गोष्टी लक्षात ठेवायची गरज पडत नाही. ती इन्फॉर्मेशन सगळी आपल्या एक्सेल शीटमध्ये, जसं तुम्ही फॉर्म सबमिट केला का ती सगळी एक्सेल शीटमध्ये ऑटोमॅटिकली सेव्ह होते. आणि जो कोण कन्सर्न कमिटी मेंबर असेल तो रोस्टर अपडेटचं काम बघतो आहे किंवा एक्सेल शीटवर बघतो आहे, ज्याला एक्सेल शीटचा ॲक्सेस आहे, त्याच्याकडे ती इन्फॉर्मेशन प्रॉपरली जाते. त्याच्यामुळे तुमचंही कन्फ्युजन होणार नाही की हा चेंज आहे, ह्याचं रोस्टर मी कोणाला पाठवू, या कमिटी मेंबरला पाठवू का दुसऱ्या कमिटी मेंबरला पाठवू. तुमचंही कन्फ्युजन होणार नाही. त्यामुळे प्लीज ही प्रोसेस केअरफुली फॉलो करा. त्याच्यामुळे तुमचाही वेळ वाचेल आणि आम्हालाही त्या गोष्टीची क्लॅरिटी राहील. चालेल, थँक्यू.